बघूयात पुढची बातमी। बजरंग सोनवणे जेजुरी गडावर दर्शनासाठी दाखल झालेत। अजितदादा गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर सोनवणे हे जेजुरीत दाखल झालेत। बजरंग सोनवणे आज शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। आपल्या सोबत प्रतिनिधी योगेश बोरसे आहेत। योगेश, काय तिथला माहोल आहे? जेजुरी गडावर बजरंग सोनवणे हे दर्शनासाठी दाखल झालेत आणि शरद पवार गटात त्यांचा प्रवेश नेमका कधी होतोय? मनश्री, अजित पवार गटाचा राजीनामा दिल्यानंतर बजरंग सोनवणे हे आज शरद पवार गटात प्रवेश करणार आहे। मात्र प्रवेशापूर्वी ते जेजुरी गडावरती दाखल झालेले आहेत आणि जेजुरीमध्ये खंडेरायाच्या दर्शनानंतर जेजुरीमध्येच पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आणि या बैठकीनंतर ते पुन्हा पुण्याकडे रवाना होणार आहे। साधारणतः 4:30 वाजता त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे। आपण शरद पवार गटामध्ये आज प्रवेश करतायत, त्यापूर्वी जेजुरी गडावरती दाखल झालेला आहात। काय पक्षप्रवेश करण्यामागचं नेमकं काय कारण आहे? कारण तुम्ही गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांसोबत काम करत होता। माझ्या कुलदैवतावर येऊन मी आज राजकीय भूमिका स्पष्ट करत आहे। विचार केला तर मी गेली कित्येक वर्ष या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्यासोबत 27 वर्ष आणि धनंजय मुंडे साहेब यांच्यासोबत 15-16 वर्ष काम करत असताना बऱ्याच गोष्टी घडून गेल्या। प्रत्येक वेगळ्या गटातटाच्या राजकारणाच्या पलीकडे राजकारण करत असताना, सामाजिक जीवनात काम करताना, राजकीय जीवनात काम करताना बऱ्याच घटना घडल्या। त्याच्या अनुषंगाने मी आज एक माझ्या कार्यकर्त्यांना, आम्ही जिथं काम करतोय तिथं त्यांना सिक्युरिटी वाटाणा गेली की आम्ही सिक्युअर आहे असं वाटत नाही। त्याच्यामुळे कार्यकर्ते ज्यावेळेस चलबिचल करतात, कार्यकर्त्यावर ज्यावेळेस अन्याय होतोय असं वाटतंय, त्यावेळेस कार्यकर्ते